Hello students, good morning. Today we are going to learn English next lesson 3.6 न्यूज फ्लॅश. आज आपण इंग्रजीचा 3.6 पाठ पाहतोय न्यूज फ्लॅश. यामध्ये आपल्याला काही बातम्या दिलेल्या आहेत. काही 3 बातम्यांची सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्या बातम्यांचे शीर्षक म्हणजेच ठळक बातम्या दिलेल्या आहेत आणि त्या बातम्यांची सविस्तर माहिती आणि त्या बातम्यांचे ठळक शीर्षक आणि त्या बातम्यांविषयीचे असलेले त्या बातम्यांना अनुसरून असलेले पिक्चर्स म्हणजेच चित्रसुद्धा दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला या तिन्ही बातम्यांच्या शीर्षक जोडायचे आणि त्यानंतर त्यांना अनुसरून असलेले हे चित्रसुद्धा त्या ठिकाणी जोडायचे आहे, त्यांचा संदर्भ साधायचा आहे. तर आपण आता पहिली बातमी पाहूया. मोर डायनासोर्स फॉलिश फाउंड इन कच्छ. तर आपल्याला या ठिकाणी डायनासोर विषयीची पहिली बातमी दिलेली आहे, त्याला अनुसरूनच असलेले हे पिक्चर आणि खाली बातमी. आपण बातमी वाचूयात. अहमदाबाद फेब्रुवारी 15, 2016. अ टीम ऑफ इंडिया अँड जर्मन सायंटिस्ट वर्किंग नियर भुज in the Kutch region of Gujarat had found a big fossils of a dinosaurs in hill in a Lodai village. या ठिकाणी अहमदाबादमध्ये भुज कच्छ या ठिकाणी काय केलेले विलेज, त्या लोडाई विलेजच्या त्या ठिकाणी या डायनासोर्सचे अवशेष सापडलेले आहेत. On Saturday, they found a few more fossils. The new fossils include skull, jaw, and some teeth dinosaurs. Their work for excavation or digging very careful still goes. आणि त्यानंतर शनिवारी आणखीन काही अवशेष यामध्ये सापडलेले आहे. त्यामध्ये त्याचा जबडा असेल, त्याचे दात असतील, असे वेगवेगळे अवशेष डायनासोरचे सापडलेले आहेत. On it will take some time to take a fossils out. A sample of the fossils found early has been sent to Munich, Germany for further testing. आणि हे सर्व अवशेष काय केलेले जर्मनीच्या लॅबमध्ये टेस्टिंगसाठी नेण्यात आलेले आहेत. The fossils show that the dinosaur may have been 10 to 15 meters long. या अवशेषावरून असं लक्षात येतं की हा डायनासोर 10 ते 15 मीटर्स लांब होता. इट वॉज कार्निवोरस. द मीट इटिंग टाइप्स इट लिव 135 मिलियन्स 1.35 crores years ago. This could be that the oldest dinosaur fossils found in the country. तर या अवशेषावरून असं लक्षात येतं की 135 मिलियन वर्षापूर्वीचा हा डायनासोर आहे. Fossils remains of the other dinosaurs have been found early in the same region. Scientists think that at least 13 species of dinosaurs roamed this region once upon time more than 100 million. डायनासोरच्या या अवशेषावरून आणखीन 13 प्रकारचे असे डायनासोर्स असू शकतात आणि हे या ठिकाणी सांगितलेले आहे. हजारो वर्षापूर्वी लेटर ऑन ड्यू टू अ मेटोर स्ट्रिक और वॉलेनिक और सम सच रिजन ऑल दीज ॲनिमल्स वेअर डिस्ट्रॉयड. आणि काही कालानंतर आता या प्राण्यांचे अवशेषसुद्धा नाहीसे झालेले, त्यामुळे या जाती हजारो वर्षानंतर नष्ट झालेल्या आहेत. आता सेकंड न्यूज आहे आपली. सेकंड न्यूज. ग्रॅव्हिटेशनल वेव्स डेडिकेटेड फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या वेव्स म्हणजे लहरी पहिल्या वेळेस कशा सोडण्यात आले किंवा त्याविषयीची माहिती या न्यूजमध्ये दिलेली आहे. त्याला अनुसरून हे या ठिकाणचे ह्या न्यूजचे पिक्चर्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. फेब्रुवारी 11, 2016. For the first time in history, scientists have detected gravitational waves. Many people believe that this could be the greatest discovery of the country. It was made possible by the advanced LIGO project, means laser interferometer gravitational waves
observatory. Set up for this purpose, the LIGO project includes two identical waves detector located about 3000 kilometers away from each other. या ठिकाणी या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी याच्यावरचं संशोधन कशा प्रकारे चाललेलं आहे आणि हे लिगो या सायंटिस्ट म्हणजे संशोधनांच्या टीमतर्फे या ठिकाणी चालू होतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ईस्टर्न द ग्रेट मॅन ऑफ सायंटिस्ट हॅड गेस्ड लॉंग ॲगो दॅट दीज वेव्स एक्झिट बट इन दोज डेज देअर वॉज नो वे टू प्रूव्ह दॅट. पण या लहरी कशा आहेत हे प्रूव्ह करू शकलेले नव्हते त्यावेळेस संशोधक. आफ्टर नियरली 100 years ही हॅज बीन प्रूव्ड राईट बाय ग्रुप ऑफ अबाउट 900 सायंटिस्ट वर्किंग ऑन द प्रोजेक्ट इन मेनी नेशन्स इन्क्लुडिंग. याच लहरी निर्माण करण्याच्या प्रोजेक्टमध्ये 900 सायंटिस्ट कार्यरत होते आणि हे सर्व सायंटिस्ट भारतातले तसेच वेगवेगळ्या देशातले सुद्धा होते. ग्रॅटिव्हेशनल वेव्स आर रिपल्स इन द फॅब्रिक ऑफ space-time that travel outward from their sources. They are generated in the gravitational and gravitational interactions. On 11 February 2016, the LIGO Scientific Calibration and Virgo Calibration team announced that they had made in the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about. त्यानंतर लिगो सायंटिफिक कॉलिग्रेशन आणि विर्गो कॉलिग्रेशन या दोन संशोधक कंपन्यांनी काय केलेलं आहे, या ग्रॅटिव्हेशनल वेव्स म्हणजे या गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा फायनल केलेला आहे आणि त्या डिक्लेअरसुद्धा केलेल्या आहेत फर्स्ट टाईम. 1 billion light years ago. Detecting the ripple or waves is remarkable accomplishment. आणि ह्या अशा प्रकारच्या ह्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरी तयार करण्यात आलेल्या आहेत. याला हजारो करोडो वर्ष उलटून गेलेली आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट थर्ड न्यूज. DIM swims 8,000 kilometers every year to meet his friend. हे आपलं तिसऱ्या बातमीचं शीर्षक आहे. DIM हा एका माशाचं नाव आहे, पेंग्विनचं नाव ठेवलेलं आहे. तो 8,000 किलोमीटर एवढं पोहून प्रत्येक वर्षी त्याच्या मित्राला भेटायला येतो हे या बातमीतून आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याला अनुसरून असलेली ही ठळक बातमी आणि हे पिक्चर्स आहेत आणि ही तर आपल्याला बातमी, पिक्चर्स आणि सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे. तर आपण सविस्तर माहिती पाहूया. रिओ डी जेनेरो, ट्यूजडे 8 March 2016. This is heartwarming story of the friendship between a penguin and 71 years old Brazilian man called Joao Paradisíaco. Joao is a retired bricklayer who lived in Provaita, a fishing village close to the coast of Rio de Janeiro. ही गोष्ट हृदयस्पर्शी गोष्ट आहे आणि ही गोष्ट एका पेंग्विन आणि एका ब्राझिलियन माणसाची आहे जो 71 वर्षाचा आहे. तो रिटायर आहे म्हणजे नोकरीतून निवृत्त झालेला आहे आणि तो एका प्रोवेटा या ठिकाणी फिशिंग विलेज क्लोज टू द कोस्ट म्हणजे समुद्रकिनारी तो राहत असतो. वन डे इन 2011 ही फाउंड अ 4-month old मॅग्निफिकल पेंग्विन ऑन द बीच नियर हिज हाऊस. आणि एके दिवशी काय झालं, 2011 त्यानं त्याच्या घराच्या जवळ एक मॅग्निफिकल पेंग्विन पाहिलेला आहे. तो किती 4 वर्षाचा होता. The penguin was starving and was covered in oil. Joao brought him home. Over a week, Joao gently cleaned to the penguin's feathers and fed him steaming
फिश. आणि जिओनं काय केलेलं आहे, मग या पेंग्विनला पाहिलेलं आहे. तेव्हा तो पेंग्विन काय झालेला, तो खूप घाबरलेला होता आणि त्याच्यावरती पूर्ण तेल होतं. मग त्यानं त्याला पेंग्विनला घरी आणलेलं आहे आणि पूर्ण साफ केलेलं आणि 1 आठवडाभर तो पेंग्विन त्याच्यासोबत त्याच्या घरी राहिलेला आहे. आणि जिओ त्याला सेडिंग्स म्हणजे एक प्रकारचा माशाचा प्रकार आहे, तो त्याला खायला घालत होता जोपर्यंत तो ताकदवर बनत नव्हता. आफ्टर दॅट जिओ ट्राईड टू रिलेस हिम इन द सी, बट एव्हरी टाईम द बर्ड्स स्वॅम बॅक टू हिज होम. आणि नंतर काही वेळा त्यांनी काय केलेले, जिओनी त्या पेंग्विनला त्या समुद्रामध्ये नेऊन सोडलेलं आहे. परंतु असं खूप वेळा केल्यानंतरही तो पेंग्विन काय करत होता, परत जिओच्या घरी येत होता. जिओ नेम हिज पेंग्विन डिंडिम. डिंडिम स्टेड विथ जिओ फॉर नियरली 11 months इन द फेब्रुवारी. आणि नंतर काय केलेलं आहे, जिओने त्या पेंग्विनचं नाव ठेवलेलं आहे डिंडिम. आणि हा डिंडिम जिओच्या सोबत 11 महिने राहिलेला आहे. ही गॉट न्यू फेदर्स अँड कोट. आणि फेब्रुवारीमध्ये त्याला नवीन पंख आलेले आहेत. वन डे ही डिसॅपियर पीपल थ्रू द डिंडिम हॅड लेफ्ट जिओज हाऊस. आणि एके दिवशी काय झालेलं आहे, मग हा डिंडिम जिओच्या घरामधून निघून गेलेला आहे. इमॅजिन जिओ सरप्राईज वेन अ फ्यू मंथ्स लॅटर डिंडिम अप टू हिम ऑन द बीच अँड रिटर्न होम विथ हिम. आणि बघा, या ठिकाणी डिंडिमनं सरप्राईज दिलेलं आहे. काही वर्षानंतर डिंडिम परत त्या समुद्रकिनारी येतो आणि समुद्रकिनाऱ्यावरून जिओच्या घरी येतो. फॉर द लास्ट 5 years डिंडिम हॅज बीन फॉलोईंग धिस रुटीन. आणि मागच्या 5 वर्षापासून हे सगळं नियमितपणे असं डिंडिम करत आहे. म्हणजे काही काळासाठी तो निघून जातो आणि काही कालानंतर तो परत जिओच्या घरी येतो. ही गोज अवे टुवर्ड द एंड ऑफ जानेवारी अँड रिटर्न इन जून. मग हा कोठे जात असेल, तो जानेवारीमध्ये जातो आणि रिटर्न जूनमध्ये परत येतो. व्हेअर डज ही गो, कोठे जात असेल बरं हा डिंडिम. मॅगेलिनिक पेंग्विन्स स्विम thousands of kilometers to go to their breeding spot on the southern coast of Argentina and Chile. Every year Dindim makes the trip south and swims back home to stay with जिओस again. तर मग हे प्राणी दक्षिणेमध्ये अंटार्क्टिका आणि चिल्स इकडे जातात, त्या समुद्रामध्ये तिकडे जातात. आणि 5 वर्षानंतर मग त्याच कालखंडामध्ये तो काय करतोय, डिंडिम जिओला भेटायला परत त्याच्या घरी येत असतो. यू आर नॉट अलाउड टू कीप वाईल्ड ॲनिमल ॲज पेट इन ब्राझील. ब्राझीलमध्ये जंगली प्राण्यांना पाळण्यासाठी सक्त मनाई आहे. बट इन धिस रेअर केस इट इज डिंडिम द मॅगेलिनिक पेंग्विन हू चूजेस टू स्टे विथ हिज ह्युमन फ्रेंड एव्हरी इयर. परंतु या केसमध्ये, या विचित्र अशा केसमध्ये असं आहे की हा पेंग्विन स्वतःहून माणसाच्या सान्निध्यात येतोय आणि त्याच्या मित्रासोबत राहतोय. म्हणजेच ही एक विचित्र आणि वेगळीच केस आहे. सो स्टुडंट, या ठिकाणी आपल्याला या लेसनमध्ये ह्या न्यूज रीडिंग करायच्यात आणि फक्त या न्यूजचे काय करायचे, तुम्हाला या अशा प्रकारे त्या न्यूजला असलेल्या अनुसरून हेडलाईन्स आणि पिक्चर्स फक्त जॉईन करायचे. थँक्यू.